पुन्हा एकदा बेसिक मॅथ स्टडी ऑनलाईन पॉईंटवरती आपलं सर्वांचं स्वागत. तर बघा, आतापर्यंत आपण भरपूर चॅप्टर्स पाहिले. आज आपल्या या ठिकाणी बघा हे पाहिजे की बॉडमॉस रूल काय असतो. तर बघा, आज आपल्याला बॉडमॉस रूलनुसार बघा अशा पद्धतीचे जे मोठे मोठे पदावली असतात ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात प्रथम सुरू करताना आपण अर्थ समजून घेऊया की बॉडमॉस नेमकं काय असतं. तर बघा, याच्यातलं बी मंस असतं ब्रॅकेट ऑफ आणि ओ असतं ऑफ. बघा, आता ऑफचा सुद्धा उपयोग कुठं होतो ते मी तुम्हाला नक्की सांगणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, डी चा अर्थ होतो डिव्हिजन, एम चा अर्थ होतो मल्टिप्लिकेशन, ए चा अर्थ होतो बाळांनो ऍडिशन आणि एस चा होतो सबट्रॅक्शन. बॉडमॉसचं मिनिंग काय रे की ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आता बघा, बॉडमॉस पाठ करायची गोष्ट नाही. बॉडमॉस कशासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला, तर बघा जेव्हा अशा पद्धतीचे उदाहरण दिले जातील तेव्हा ते उदाहरण सॉल्व्ह करताना बाळांनो नेमकं याच्यामध्ये पहिली स्टेप कोणती करायची, पहिल्या स्टेपला बेरीज करायची का वजाबाकी करायची का गुणाकार भागाकार काय करायचं नेमकं ते पाहण्यासाठी आपल्याला होतं रे बॉडमॉस उदाहरण. त्याला जर आपण मराठीमध्ये पाहिलं तर बघा रे म्हणतात कंचे भागोभेव. बघा, कंचे भागोभेवाच्या नुसार पहिल्यांदा गुणा कंस सोडून घ्यायचा. नंतर दिलेल्या उदाहरणार्थ चे बघा, चे सुद्धा मी गणित तुम्हाला 100% चे किंवा ऑफ. त्याच्यानंतर भागाकार करायचा, त्याच्यानंतर सेकंड स्टेपला गुणाकार, त्याच्यानंतरच्या स्टेपला बेरीज, त्याच्यानंतरच्या स्टेपला वजाबाकी. आता बघा, आपण एक्झाम्पल सोडून बघू. आता बघा, माझ्याकडे अशा पद्धतीचे एक्झाम्पल आहे आणि मला बॉडमॉस रूल एकदम परफेक्टली पाठ आहे. तेव्हा मी काय करणार आहे बाळांनो, याच्यामध्ये सर्वात प्रथम बघणार बॉडमॉस म्हणजे पहिलं वाक्य ब्रॅकेट, म्हणजे मी काय करणार पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. आता बघा 2 + 3 5, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनचं चिन्ह, त्याच्यानंतर आधी झाली पहिली स्टेप. पुन्हा काय करायचं व्यवस्थित सगळं लिहून घ्यायचं गणित जसं तसं. आता बघा बाळांनो, जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचे गणित तेव्हा करता तेव्हा हे 1-2 ऍक्टिव्हिटी सोबतच झाल्या पाहिजेत. परंतु तुम्ही जर आपल्या स्कूल लेवलचे स्टुडंट असतील तर तुम्हाला काय करायचंय ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला मार्क्स असतात. ठीक आहे. तर आज आपण स्टेप बाय स्टेप शिकू. आता बघा, आता आपण कंस किंवा ब्रॅकेट ते सॉल्व्ह करून घेतलं. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीचं आपल्याला समीकरण भेटलं. आता त्याच्यामध्ये सेकंड त्याच्यानंतरची बघायचं काय ऑफ त्या ठिकाणी आलं नाही. मग काय आलं डिव्हिजन. मग याच्यामध्ये बघा डिव्हिजन कुठे रे या ठिकाणी. मग करून घ्या 5 × याची डिव्हिजन किती आली बाळांनो 5 + 3 - 2 = क्वेश्चन मार्क. म्हणजे अजून आपल्याला आन्सर भेटलं नाही. आता त्याच्यामध्ये बघा आपलं ब्रॅकेट झालं आणि डिव्हिजन देखील झाली. आता याच्यामध्ये पुढचा रूल कोणता असणार आहे आपल्याला मल्टिप्लिकेशनचा, म्हणजे 5 चा 25 + 3 - 2 = क्वेश्चन मार्क. आता बघा मल्टिप्लिकेशन देखील झालं. आता आपल्याला पुढे काय बघायचं रे ऍडिशन घ्यायची. बघा यांची ऍडिशन किती आले रे 28 - 2 = क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर भेटलं रे 26. आता बघा, एवढं जरी गणित असेल आणि एवढं जरी गणित असेल त्याच्यासाठी फक्त एकच रूल लक्षात ठेवायचा, कोणता बॉडमॉसचा रूल. ठीक आहे. आता बघा, आणि यापेक्षा आपण थोडं युनिक एक्झाम्पल घेऊन बघू. बऱ्याच वेळा काय होतं बॉडमॉसचे रूल म्हणजे गणित खूप सोपे असतात सॉल्व्ह करण्यासाठी, परंतु आपल्या छोट्या छोट्या बेरीज वजाबाकीच्या या सगळ्या याने आपल्या म्हणजे चुका होतात. त्याच्यामुळे एखादी एक गोष्ट लक्ष प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जास्तीत जास्त उदाहरण काय करायचे त्याचे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता बघा दुसरं गणित घेतलं आपण इन स्क्वेअर ब्रॅकेट अंडर 2 इन स्मॉल ब्रॅकेट 3 + 5. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज. त्याच्यानंतर इन द स्क्वेअर ब्रॅकेट डिवायडेड बाय 5 × 3 + 2 - 1. बघा बऱ्याच वेळेस काय होतं बॉडमॉसचा रूल एवढा देखील असतो, मोठा देखील असतो. तेव्हा काय करायचं, आता तुम्ही म्हणता इथं काय झाले ते 2 कंस आले. हो की रे, किती कंस आले बघा, फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट. तेव्हा काय करायचं स्मॉल ब्रॅकेट पासून सोडायला सुरुवात करायची. ठीक आहे. याच्यात स्मॉल बघा, त्याच्यानंतर एक महिरूपी कंस देखील असतो. असं जरी कंस आला तरी काय करायचं आधी हा सगळ्यात आधी आतला, त्याच्यानंतर थोडंसं बाहेरचा, आधी हा आतला सोडला मग हा म्हणजे काय करायचं कंस सोडायचं आणि आतून सुरुवात करायची. ठीक आहे. आता बघा इन स्क्वेअर ब्रॅकेट 2. आता 5 + 3 की झालं रे 8. आता इथं काही चिन्ह नाही, म्हणजे इथं कशात चिन्ह असतं मल्टिप्लिकेशनचं, म्हणजे 2 × 8. ठीक आहे. बघा खाली राहिलं रे आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट, पुन्हा डिवायडेड बाय 5 × 3 + 2 - 1. आता बघा हे जी आता काय करायचं हा ब्रॅकेट सोडून द्यायचा. मला सांगा 8 × 2 = 16 डिवायडेड बाय 5 + 3
-1. आता बघा 5च्या पाड्यामध्ये तर 16 नाहीये, परंतु बघा 5ने 16 ने डिवाइड करून बघा. 5 3 चा 16, रिमेनिंग राहिला 1 पॉईंट. 5 2 चा 10, म्हणजे आन्सर काय राहिलं आपलं 3.5. सॉरी इथं प्लस नाही, इथं मल्टिप्लिकेशन नाही, बघू शकता. मल्टिप्लाय बाय 3 + 2 - 1. आता पुन्हा पुढच्या स्टेपला काय करायचे, मल्टिप्लिकेशन. बघा गुणिले 3 3 2 चा 6 3 3 चा 9, म्हणजे 9.6 + 2 - 1. आता 9 + 6 + 2 बघा, ह्याच्यामध्ये पुन्हा 2 ऍड करायचं. ते झालं 11.6. 11.6 - 1. पुन्हा यातून 1 मायनस केला तर राहिलेलं आन्सर आपलं 10.6. बघा आता अशा पद्धतीचे किती जरी मोठा असेल आणि हा रूल जर तुमच्या एकदम परफेक्टली लक्षात असेल तर गणेश सोडवायला काहीच अडचण येणार नाही. आता का वाढवण्याचा रूल याच्यावरती ना भरपूर पद्धतीचे आणि भरपूर अशा टाईप्स अशा पेपरला काय करायचं म्हणजे एक्झाम्पल येत राहतात. त्याच्यामुळे आपल्याला हा पाठ काढण्यापेक्षा लक्षात म्हणजे लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. आता बघा जर तुम्ही बघा अशा पद्धतीचं गणित आहे. याचा आन्सर मला तुम्ही 100% कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर तुम्ही मला टाईप करून सांगा. अशीच पद्धत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील करा. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.